नमस्कार मित्रांनो, मार्च 2026 या महिन्यामध्ये एक फार मोठी घटना घडली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामधली ही घटना म्हणजे सरकारने ऑइल बॉन्ड्स पूर्णपणे रिडीम केले. ही अत्यंत मोठी घटना. आता प्रश्न येईल, हे ऑइल बॉन्ड्स काय आहेत? हे ऑइल बॉन्ड्स का दिले गेले? ऑइल बॉन्ड्स दिल्यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? एकूणच बजेट सादर करताना या ऑइल बॉन्ड्समुळे डेफिसिटवर काही परिणाम झाला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2005 ते 2010 या काळामध्ये सरकारने पेट्रोलियम प्रोडक्ट्स, म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया फ्युएल विक्रीची गरज होते. म्हणजे काय काय तर पेट्रोल असेल, डिझेल असेल, LPG असेल, केरोसिन असेल, या सगळ्या वस्तूंच्या किमती सरकार ठरवत असे. म्हणजे त्या कॉस्टवर आधारित नव्हत्या, मार्केटवर आधारित नव्हत्या. सरकार याची किंमत ठरवायची आणि ज्या ऑइल डिस्ट्रीब्युशन कंपनीज होत्या, ज्यांना OMCs म्हणतात, ऑइल मार्केटिंग कंपनीज, म्हणजे इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, या कंपन्यांना सरकार सांगायचं की या दराने पेट्रोल, डिझेल, LPG, केरोसिन याची विक्री करायची. म्हणजे विक्रीची किंमत सरकार ठरवायचं. त्यांची कॉस्ट काही असो OMCची, त्यांना त्या दराने हे फ्युएल विकायला लागायचं. त्यामुळे स्वाभाविकपणे काय व्हायचं की त्यांची कॉस्ट जास्ती असायची आणि विक्रीची किंमत कमी असायची. आणि ठरलेल्या किमतीला विकायला लागल्यामुळे या सगळ्या ऑइल मार्केटिंग कंपनीज तोट्यामध्ये असायच्या. सरकार म्हणायचं की ठीक आहे, तोटा झाला तर आम्ही तो भरून देऊ, तेवढं कॉम्पेन्सेट तुम्हाला करून देऊ. आणि त्याला ते सबसिडी असं म्हणत होते. या सबसिडीची रक्कम बजेटमध्ये तरतूद करून त्या कंपन्यांना दिली जात असे. थोडक्यात काय, फ्युएल प्राइसेस बाजारातल्या सरकार ठरवायचं, विक्री त्या किमतीने करणं या ऑइल डिस्ट्रीब्युशन कंपनीजना, मार्केटिंग कंपनीजना कंपल्सरी होतं. म्हणून त्यांना तोटा व्हायचा आणि हा तोटा सरकार बजेटमध्ये सबसिडीची तरतूद करून भरून काढायचं. ही रचना होती 2014-15 पूर्वी. त्यामुळे दर वर्षाला सरकारला काही तोटा हा या ऑइल मार्केटिंग कंपनीजना सबसिडीच्या स्वरूपात भरून द्यावा लागत होता. हे सगळं रुटीन छान चालू होतं 2005 सालापर्यंत. पण 2005 साली काय झालं तर सरकारला असं लक्षात आलं की हा तोटा खूप मोठा आहे. कारण 2005 साली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या फ्युएलच्या किमती खूप वाढल्या, तेलाच्या किमती खूप वाढल्या आणि त्यामुळे हा तोटा खूप मोठा झाला. त्या प्रमाणामध्ये देशांतर्गत किमती वाढवणं सरकारला योग्य वाटलं नाही, बरोबर वाटलं नाही. आणि म्हणून सरकारने तो तोटा आम्ही भरून देऊ, पण तुम्ही याच किमतीला विका असं सांगितलं. परिणाम काय झाला? हा तोटा खूप मोठा होता. आता आपल्याला जर सांगायचं झालं तर तरतूद किती केली बजेटमध्ये? 2005 सालचं बजेट हे होतं एकूण 5,14,000 कोटी रुपयांचं आणि त्याच्यामध्ये डेफिसिट होता 1,39,000 कोटी रुपये. दोन आकडे जर कंपेअर केले तर आपल्या लक्षात येईल की हे बजेट जवळपास 27-28% होतं. आणि त्या वर्षीची एकूण सबसिडी ही 5,762 कोटी रुपयांची होती. आता एवढी सबसिडी जर का सरकारने पुन्हा बजेटमध्ये दाखवली असती तर बजेटचा तोटा झाला असता, डेफिसिट झालं असतं, तूट झाली असती 1,45,000 कोटी रुपयांची. 5,14,000 कोटींचं बजेट आणि त्याच्यात 1,45,000 कोटी रुपयांची तूट, म्हणजे 28पेक्षा जास्ती % इतकी तूट झाली असती आणि सरकारला टीकेला तोंड द्यावं लागलं असतं. मग सरकारने काय केलं? सरकारने ही
सबसिडी आपल्या बजेटमध्ये दाखवलीच नाही. त्याला म्हणतात आउट ऑफ बजेट. ही तूट न दाखवली, पण यांना तर भरून दिलं पाहिजे, ऑइल मार्केटिंग कंपनीजना तो तोटा. मग सरकारने त्यावर एक उपाय काढला. आणि उपाय काय होता? तर सरकारने ऑइल बॉन्ड्स इश्यू केले, म्हणजे कर्ज रोखे. या ऑइल मार्केटिंग कंपनीजना जे काही 5,762 कोटी द्यायचे होते, त्याच्याऐवजी 5,762 कोटी रुपयांचे बॉन्ड्स त्यांना इश्यू केले. म्हणजेच काय, एका अर्थाने तेवढ्या रकमेचं कर्ज सरकारने ह्या कंपन्यांकडनं घेतलं आणि त्यांना बॉन्ड्स दिले. हे बॉन्ड्स या ऑइल कंपन्या स्वतःकडे ठेवून घेऊ शकत होत्या किंवा बाजारात विकून रोख रक्कम मिळवू शकत होत्या. हे बॉन्ड्स आहेत, त्यामुळे त्याला मॅच्युरिटी आहे. ही मॅच्युरिटी खूप लांब पल्ल्याची होती. 10 वर्ष ते 20 वर्ष इतक्या लांब पल्ल्याची ही होती. दुसरी गोष्ट, याच्यावर व्याजाचा दर हा 7% 9% होता. म्हणजे व्याज द्यायचं आहे, त्याची रिपेमेंट करायची आहे, हे सरकारला माहिती होतं. असे बॉन्ड्स दिले गेले. काही बॉन्ड्स बाजारात विकले गेले या कंपन्यांकडनं आणि त्यांनी रोख रक्कम मिळवली. आता यामुळे झालं काय, परिणाम काय झाला? एक, बजेटमध्ये ते दाखवायला लागलं नाही, त्यामुळे सरकारला तूट कमी दाखवता आली. त्यामुळे अपारदर्शक असं हे बजेट झालं. दुसरी गोष्ट, सरकारने जी रक्कम आज द्यायची होती ती रक्कम आज दिली नाही आणि ती पुढच्या सरकारांवर रिपेमेंट करण्याची जबाबदारी त्यांनी टाकून दिली. तिसरी गोष्ट काय झाली, याच्यावर व्याज द्यायचं आणि हे व्याज द्यायचं असल्यामुळे आगामी काळातल्या बजेटवर ही व्याज तरतूद करणं आवश्यक झालं. म्हणजे तेवढी रक्कम विकासासाठी खर्च करण्यासाठी सरकारकडे शिल्लक राहिली नाही. आणि चौथी गोष्ट जी झाली महत्त्वाची, म्हणजे ही सरकारने बजेटमधली तूट कमी दाखवली, म्हणजेच विंडो ड्रेसिंग केलं आणि एक वाईट पायंडा पाडला. पहिल्या वर्षात मी म्हटलं तसं फक्त 5,763 कोटी रुपयांची ही बॉन्ड्स निघाले. आणि एकदा हे पचलं, याच्यावर फार गदारोळ झाला नाही म्हटल्यावर पुढचे 5 वर्ष म्हणजे 2010 सालापर्यंत सरकारने भरपूर मोठ्या प्रमाणावर हीच पॉलिसी कंटिन्यू केली आणि मोठ्या प्रमाणावर बॉन्ड्स इश्यू केले. किती रकमेचे बॉन्ड्स इश्यू केले? 2006 साली सरकारने ऑइल बॉन्ड्स काढले 24,121 कोटी रुपयांचे. त्यानंतर 35,290, पुढच्या वर्षामध्ये 71,292 कोटी, त्याच्या पुढच्या वर्षात 26,000 कोटी आणि 2010-11ला 41,000 कोटी रुपयांचे बॉन्ड्स इश्यू केले. हे जर 6 वर्षातले बॉन्ड्स आपण इश्यू केलेले बघितले तर त्याची सगळ्यांची मिळून रक्कम होते 2,03,466 कोटी रुपये. इतक्या मोठ्यावर प्रमाणावर बॉन्ड्स इश्यू केले, म्हणजेच तेवढी तूट कमी दाखवली, धूळफेक केली आणि एक वाईट पायंडा हा आपल्या बजेटमध्ये सुरू केला. याच्यावरचं व्याज मी सांगितलं त्याप्रमाणे 7% ते 9% एवढ्या दरामध्ये होतं. त्यामुळे सरकारला आजचं मरण उद्यावर ढकलता आलं. 2014 साली जर आपण विचार केला तर यापैकी काही जणांची रिपेमेंट झालेली होती. 1,34,423 कोटी रुपये देय बाकी होते. 2014ला नवीन सरकार आलं, त्यांना ही विरासत मिळाली. 1,34,000 कोटी रुपये त्यांना आधीच्या सरकारने जे कर्ज घेतलं होतं आणि बजेटमध्ये दाखवलं नव्हतं, ज्याच्यावर तरतूद केलेली नव्हती, व्याज द्यायचं मान्य केलेलं होतं, ही विरासत या 2014 साली सरकारला मिळाली. त्याच्यावर व्याज देणं अनिवार्य झालं. आता हे सगळं घडल्यानंतर सरकारने 2014 नंतर आपल्या माहितीसाठी वेळोवेळी ही सगळी रक्कम ऑइल बॉन्ड्सची सरकारने वेळेला मॅच्युरिटीला परत केली. किती व्याज झालं? सुमारे 70,000 कोटी रुपयांचं व्याज सरकारला भरावं लागलं
आणि 1,34,000पेक्षा जास्ती कोटी रुपयांची रिपेमेंट या सरकारला करायला लागली. एक वाईट प्रथा ही 2005 ते 2010 या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्या फिस्कल पॉलिसीमध्ये, बजेटमध्ये झालेली आपल्याला दिसते. तुमचं माझं सुदैव असं की पुढच्या सरकारने हा सगळा जो काही देयतेचा भाग होता तो पूर्ण केला आणि मार्च 26 म्हणजे ह्या महिन्यामध्ये सगळे ऑइल बॉन्ड्स रिपे झालेले आहेत. नवीन ऑइल बॉन्ड्स काढलेले नाहीत. आणि जी काही सबसिडी आता त्यानंतर तर सबसिडी फक्त LPG आणि थोडीशी केरोसिनवर राहिली आहे. बाकी पेट्रोल आणि डिझेल तर मार्केट रेटप्रमाणेच विक्री केली जाते. पण जी काही LPG आणि केरोसिनवर थोडीशी सबसिडी आहे तिची तरतूद बजेटमध्ये करूनच हे बजेट सादर केलं जातं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सबसिडीच्या बाबतीत विंडो ड्रेसिंग होत नाही, पारदर्शकता आली आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या सरकारला काही देयता असेल, काही देणी असतील अशी शक्यता दिसत नाही. मला असं वाटतं ही एक खूप मोठी अचीवमेंट या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसते. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ केला. नमस्कार.